पडसळकर यांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आज आपल्या काटी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांचं आज आगमन झालेलं आहे। आपल्या काटी गावातील आणि इंदापूर तालुक्यातील सर्व आपल्या मतदार बंदी भगिनींकडून आपण त्यांचं स्वागत करूया। आणि आपल्या इंदापूर तालुका 200 विधानसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि तुम्ही जमलेले सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार, तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। आज काटी गावामध्ये आज आता बापूंनी सांगितलं की हेलिकॉप्टर येण्याचा हा योग आला। ज्यावेळेस लोकसभेला रोहित दादाची आम्ही सभा केली होती त्यावेळेस आम्हाला विरोधकांनी एवढा त्रास दिला होता, पण सभा एवढी छान झाली होती। पण आता आम्हाला येताळ बाबाच्या कृपेने आज जयंतराव पाटील साहेब आमच्या काठीला आज तुम्ही लाभलेला आहात, तर त्यांना आता समजलं असेल की काटेगाव म्हणजे काय आहे। आमचं काटेगाव हे अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं। या गावामध्ये प्रत्येक वेळेस सिलेक्शन अधिकाऱ्याचं 1-2 तरी होतच। मला असं सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पवार साहेबांनी महिला धोरण आणलं। पवार साहेबांनी महिलांना 33% आरक्षण दिलं, 50% आरक्षण दिलं आणि हे राजकीय व्यासपीठ हे पवार साहेबांनी उपलब्ध करून दिलं। महिला आयोगाची स्थापना ही पवार साहेबांनी केली। मला वाटतं चाकणकरताई गेल्या आठवड्यात आल्या होत्या इंदापूरमध्ये, त्या विसरून गेल्या की त्यांना आयोगाचं पद हे सुद्धा पवार साहेबांनी दिलं होतं आणि महिलांचं प्रदेशाध्यक्ष सुद्धा पवार साहेबांनीच केलं होतं। आणि ते आता म्हणतात की हर्षवर्धन भाऊला म्हणतात की पाटीत खंजीर खुपसून तुम्ही तिकडे गेला, तुम्ही पवार साहेबांच्या पाटीत खंजीर खुपसला ही तुम्ही विसरलायत। मला त्यांना एवढं सांगायचंय। आणि म्हणलं की माळी समाज 92% तुमच्या सोबत आहे। मला त्यांना एवढं सांगायचंय की कालची जी सभा झाली निमगावची त्यांना दाखवून द्यायचंय की 92% माळी समाज आमच्या सोबत आहे आणि तुमच्यावर व्यासपीठावर जेवढे गेलेत ना तेवढी तुमच्या सोबत आहेत। आणि दुसरी गोष्ट, ओबीसीचं फॅक्टर राबवलं जात आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज 7 वर्ष झालं महिला अध्यक्ष म्हणून काम करते, त्यावेळेस पण मी ओबीसीचीच होते आणि आता पण ओबीसीचीच आहेत। मग माझ्या का अन्याय केला? मी प्रामाणिकपणे काम केलं होतं का? मला डावललं गेलं प्रत्येक गोष्टीत आणि आता म्हणतात की तुम्ही ऍक्टिव्ह झाला, तुम्ही मला पुढेच येऊन दिलं नाही म्हणून मामा मी तुम्हाला आता, आणि तुम्ही म्हटला की गावाने निवडून टाकलेले आम्हाला म्हटलेत साहेब, आम्ही आंदोलन करत होतो तर आम्हाला बोललेले की गावाने वळून टाकलेले। त्यांना येत्या 20 तारखेला सर्वांनी दाखवून द्यायचं की नाही इंदापूर तालुका तुम्हाला वळून टाकला ना तर माझं बी नाव नाही। आणि ते सगळ्यांनी 20 तारखेला तुतारी समोरील बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं एवढी विनंती करते आणि धन्यवाद। धन्यवाद ताई, मनपूर्वक धन्यवाद।